In session 25, we turn towards last concept of partial fraction, linear quadratic factors. Quadratic factors means highest power is 2, which is not further factorizable, such that its factors are 1 can be written as 1 cube. So its factors are possible, which are a minus b, a cube minus b cube, a square plus ab plus b square. These are the factors of a cube minus b cube. This is a formula. A minus b, a square plus ab plus b square. These are the factors, of which this is linear factor, this is quadratic, whose factors are not possible. 1 चे फॅक्टर्स नाही पडत. ओके, 1 इंटू एक्स 1, त्याच्यामुळे याचे फॅक्टर्स पडत नाही. मग हा काय झाला? लिनियर क्वाड्रेटिक फॅक्टर्स. मग याला कसा वापरायचा पार्शियल फ्रॅक्शन? सी हियर, बाय पार्शियल फ्रॅक्शन. बाय पार्शियल फ्रॅक्शन टेक इंटिग्रँड पार्ट 1 अपॉन एक्स मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इक्वल टू, लिनियर आहे, सिंपल कॉन्स्टंट घ्यायचा, ए अपॉन एक्स मायनस 1 प्लस, हा क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे. क्वाड्रॅटिकची डिग्री किती आहे? 2 आहे. मग याचा कॉन्स्टंट असा घ्यायचा, बी एक्स प्लस सी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. हे क्वाड्रॅटिकचा फॅक्टर. दोन्ही फॅक्टर क्वाड्रॅटिक असते तर ए एक्स प्लस बी, सी एक्स प्लस डी, अशा प्रकारचे कॉन्स्टंट घेतात व्हेरिएबल बी एक्स प्लस सी. ओके, माझ्या पुढे सिमिलर मिळणार, मेकिंग इक्वल डिनॉमिनेटर. पुढची कंडिशन सेम आहे, ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 प्लस बी एक्स प्लस सी इंटू एक्स मायनस 1. एम आय करेक्ट? आता काय करायचं? दुसरा मॅनर थोडासा, की आतमध्ये गुणून घ्या. मग ए एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस ए प्लस बी एक्स स्क्वेअर मायनस बी एक्स प्लस सी एक्स मायनस सी. कलेक्टिंग लाईक टर्म्स, एक्स स्क्वेअर 2 ठिकाणी आहे, मग ए प्लस बी इंटू एक्स स्क्वेअर, एक्स 3 ठिकाणी आहे, ए मायनस बी प्लस सी इंटू एक्स, आणि कॉन्स्टंट ज्याच्यामध्ये एक्स नाही असा ए मायनस सी आणि इक्वल टू आहे 1. ओके, देन व्हॉट विल डू? इथपर्यंत काही शंका? सिम्प्लिफाय केलं, ही ओरिजिनल मेथड आहे. ओके, सिम्प्लिफाय केलं, देन पुढे काय करणार आपण माहिती आहे ना? इक्वेटिंग कोइफिशियंट्स ऑफ लाईक टर्म्स. इक्वेटिंग कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर एक्स अँड कॉन्स्टंट्स. इक्वेटिंग कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर एक्स अँड कॉन्स्टंट्स. ओके, देन मग आता एक्स स्क्वेअरला इकडे कोइफिशियंट ए प्लस बी आहे, तिकडे आहे का? नाही. मग ए प्लस बी याच्यापासून 3 इक्वेशन तुम्हाला मिळतील, कारण एक्स स्क्वेअर लेफ्ट साईडला नाहीच आहे, 0. ओके, हा पहिला पार्ट तुमचा, याला नंबर देऊ. पुढचा आपण 2. दुसरा ए मायनस बी प्लस सी, हा पण काय आहे? कोइफिशियंट 0 आहे, याला नंबर देऊ. पुढचा तिसरा कॉन्स्टंट, तिकडे 1 आहे, इकडे कोण आहे? ए मायनस सी इक्वल टू 1. ओके, आता कोणते 2 सॉल्व करायचे बघा. हा 4 नंबर, हे जर दोन्ही आपण सॉल्व केले तर याच्यापासून काय मिळेल? यस, प्लस सी मायनस सी गेला, ए 2a minus b equal to 1. If we add them,
Okay, solving this and therefore a plus b equal to 0 and 2a minus b equal to 1. Again if we add, b cancelled, you got 3a equal to 1, means a equal to 1/3 a मिळाला. ओके, 2 नंबरमध्ये टाकून द्या फ्रॉम 2. मग बी काय येईल, बी ए प्लस बी इक्वल टू 0 म्हणजे बी इक्वल टू मायनस ए, म्हणजेच काय मिळालं -1/3. हीच किंमत कुठं टाका, 4 मध्ये टाका, तुम्हाला सी मिळेल. अँड देअरफॉर सी ए मायनस सी इक्वल टू 1, सी इकडे घ्या म्हणजेच ए मायनस 1 इक्वल टू सी. म्हणून सीची किंमत एची किंमत आहे 1/3 मायनस 1. 1/3 मायनस 1 म्हणजेच -2/3 मिळाल्या किमती. या सगळ्या किमती कुठं टाका तुम्ही, 1 नंबरमध्ये टाका. अँड देअरफॉर फ्रॉम 1 1 नंबरमध्ये जर टाकलं तर याचं कन्व्हर्जन कसं होईल बघा, 1/x मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इक्वल टू, एम आय करेक्ट, इक्वल टू a is 1/3 upon first factor x minus 1 plus b minus 1/3x plus c minus 2/3 upon x square plus x plus 1. Simple partial fraction. Then see here next part, which is therefore I equal to separate integration 1/3 outside 1/x minus 1 dx. इथंही -1/3 इथंही -1/3 -1/3 बाहेर येऊ, ब्रॅकेटमध्ये काय येईल x plus 2. am I correct? Here -1/3, here -1/3, common x plus 2 upon x square plus x plus 1 dx. पहिल्याचं आन्सर मिळालं, which is equal to 1/3 log of x minus 1. आता बघा डिग्री कमी आहे, न्यूमरेटर कसा आहे लहान आहे, मग डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करायचं. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2x plus 1 आहे का, नाही, मग ॲडजस्ट डेरिव्हेटिव्ह का, न्यूमरेटर लेस दॅन डिनॉमिनेटर, आणि म्हणून काय करायचा ॲडजस्ट डेरिव्हेटिव्ह. मग इथं 2x पाहिजे आहे का 2, नाही, मग मल्टिपल अँड डिव्हाइड बाय 2. मग 2ने मल्टिपल आणि डिव्हाइड केल्यावर काय होईल, असं तयार होईल. बघा ॲडजस्ट डेरिव्हेटिव्ह, मग 2x पाहिजे होता म्हणून 2ने मल्टिपल आणि डिव्हाइड केला. पुढची स्टेप बघा, विच इज इक्वल टू 1/3 लॉग ऑफ x मायनस 1 मायनस 1/3 इंटू 2 6. आता 2x प्लस 1 आहे, मग त्याचं स्प्लिटिंग करूया, 2x प्लस 1 प्लस 3 टोटल 4 होते अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 dx. ओके, देन आता डेरिव्हेटिव्ह फक्त एवढा आहे, डिवाइड सेपरेटली. सो यू गॉट 1/3 लॉग ऑफ x मायनस 1 मायनस 1/6 2x प्लस 1 एवढा डेरिव्हेटिव्ह आहे. मग तेवढा पार्ट सेपरेट घेतला तरी काय शिल्लक राहिला, 3/x स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 विथ रिस्पेक्टिव्ह x. एम आय करेक्ट? टेकिंग सेपरेट इंटिग्रेशन, पुढे सेपरेट इंटिग्रेशन घेऊ, विच इज इक्वल टू 1/3 लॉग ऑफ मायनस 1/6 2x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस x प्लस 1 विथ रिस्पेक्ट टू x प्लस मायनस 3 कॉन्स्टंट्स अपॉन 6 1 into 3 upon 6 1 upon x square
plus x plus 1 with respect to x. Am I correct? Okay, and that is equal to f dash x upon f of x. पुन्हा डिनॉमिनेटरचा जर डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर लॉग घ्यायचा, -1/6 log of x square plus x plus 1 -1/2. आता न्यूमरेटर 1 आला, x square आला, 1 आला, पण मिडल टर्म आली, फायनल टर्म ॲडजस्ट करा. x square plus x plus 1/4 plus 1 minus 1/4. 1/4 काय केला, फायनल टर्म आहे. कसा काढतो, 1/2 into कोइफिशियंट ऑफ x square and which is equal to 1/4. Add it, subtract it. Okay, and that is equal to 1/3 log of x minus 1 minus 1/6 log of x square plus x plus 1 minus 1/2 into right in terms of square. हा कुणाचा स्क्वेअर आहे, x plus 1/2 चा स्क्वेअर. 1 minus 1/4 3/4. 3/4 कुणाचा स्क्वेअर आहे, √3/2 चा स्क्वेअर आहे. 4 minus 1 3/4. ओके, x square plus a square, लास्ट फॉर्म्युला, विच इज इक्वल टू 1/3 log of x minus 1 minus 1/6 log of x square plus x plus 1 minus 1/2 into 1/a. 1/a हा तुमचा a आहे, इंटू tan इनवर्स x upon a √3/2 plus c. Am I correct? बघा, 1/a tan inverse x upon a plus constant of integration c. These two कॅन्सल. इथं एलशियम घेतल्यावर मग 2 जाईल आणि मग तुमचा आन्सर येईल 1/3 log of x minus 1 minus 1/6 log of x square plus x plus 1 minus 1/√3 tan inverse 2x plus 1 upon √3 एलशियम घेतल्यावर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. अँड दिस इज युअर आन्सर. ओके, प्रॉब्लेम मोठा आहे, थोडासा लेंदी आहे, टिपिकल नाही. ओके, ए आणि बी शोधायला थोडासा वेळ लागेल, पुढे डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करायचा आणि सिम्प्लिफाय करायचं. ओके, जवळपास त्याच्यात 3 फॉर्म्युले आलेत आत्तापर्यंत. पार्शियल फ्रॅक्शन पण आलं, डेरिव्हेटिव्ह ॲडजस्टमेंट पण आली, परफेक्ट स्क्वेअरची पण मेथड आली. म्हणजे अशा जास्तीत जास्त मेथड इन्क्लूड होतात. असा प्रॉब्लेम आला तर 4 मार्काला येऊ शकतो. ओके, वन मोर प्रॉब्लेम ऑफ सिमिलर क्वाड्रेटिक फॅक्टर. 5 e raised to x upon e raised to x plus 1 into e raised to 2x plus 9. Okay, but we want factors. Okay, this is exponential नाही, सिम्पल प्लेन फॅक्टर्स पाहिजे. आणि म्हणून काय करा, पहिल्यांदा पुट e raised to x equal to t. If we differentiate it, we got e raised to x dx equal to dt. Okay, and therefore if we put this in our integral becomes 5 e raised to x dx dt upon e raised to x t plus 1 e raised to 2x. E raised to 2x can be written as e raised to x into e raised to x. E raised to 2x means t square plus 9. हा सिंपल फॅक्टर आहे, हा क्वाड्रेटिक फॅक्टर आहे बाय पार्शियल फ्रॅक्शन. ओके, बाय partial fraction. Integrand 5 upon t plus 1 into t square plus 9 equal to a upon simple factor आहे t plus 1 पुढचा क्वाड्रेटिक आहे, मग b
एक्स ऐवजी इथं व्हेरिएबल कोण आहे, टी प्लस सी अपॉन टी स्क्वेअर प्लस 9. मेकिंग इक्वल डिनोमिनेटर, यू गॉट phi equal to a into t square plus 9 plus bt plus c into t plus 1. Simplify a t square plus bt into t square. आता t ची किंमत 9a कॉन्स्टंट आहे. ओके, मग bt इंटू 1 बी टी सी इंटू टी सी, या दोघांनाही कॉमन आहे टी, आणि लास्ट टर्म 9a प्लस सी. आता मी डायरेक्ट केला, हा काय केला, आतमध्ये गुणून घेतला. समजा हे असं येईल, ए टी स्क्वेअर प्लस 9a प्लस बी टी स्क्वेअर प्लस बी टी प्लस सी टी प्लस सी, आणि मग ए प्लस बी इंटू टी स्क्वेअर. ओके, b plus c into t आणि 9a plus c. Am I correct? Equating like terms, equating coefficients, काय मिळेल तुम्हाला, a plus b equal to 0, म्हणजेच a equal to minus b. Then b plus c also equal to 0, म्हणजेच b equal to minus c. ओके, and a plus c equal to 9a plus c equal to 5. ओके, c ऐवजी काय टाकू शकतो आपण, c ऐवजी काय टाकू शकतो, मायनस b टाकू शकतो. मग टाका इथे दोघांच्याही किमती टाका, अँड देअरफॉर 9a ऐवजी टाकला मायनस बी प्लस सी ऐवजी पण टाकला मायनस बी इक्वल टू 5. बघा 9 मायनस 9 मायनस 1 मायनस 10, बी इक्वल टू 5, आणि म्हणून बी इक्वल टू 5 अपॉन मायनस 10 मायनस 1/2. एकदा बी मिळाला की ए लगेच मिळून जाईल, ए आणि सी दोन्ही सेम मिळतील, आणि ते मायनस मायनस काय होईल, प्लस 1/2 मिळतील. ए आणि सीच्या किमती सेम आहेत. एम आय करेक्ट? आणि असा ह्या किमती, अँड देअरफॉर द्या टाकून किंमत कुठं, आपल्या 1 नंबरमध्ये. मग 1 नंबर कुठं आहे, हा आहे 5 अपॉन टी मायनस 1 इंटू टी स्क्वेअर प्लस 9 इक्वल टू ए 1/2 इंटू टी मायनस 1 प्लस बी मायनस 1/2 टी प्लस सी अपॉन टी स्क्वेअर प्लस 9. याचा आपल्याला घ्यायचं आहे इंटिग्रेशन. मग कॉन्स्टंट आउटसाइड सेपरेट इंटिग्रेशन घेतो विथ रिस्पेक्ट टू टी. इथं 1/2 कॉमन आहे, मायनस 1/2 कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये काय राहील, साईन चेंज होतील. हा मायनस कॉमन घेतल्यावर इथलं साईन चेंज होईल, मायनसचा प्लसचा काय होईल, मायनस होईल, अपॉन टी स्क्वेअर प्लस 9 डी टी. ओके, अप टिल एनी प्रॉब्लेम. देन बघा पुढे, विच इज इक्वल टू 1/2 कॉन्स्टंट 1 अपॉनचं इंटिग्रेशन लॉग लिनियर असेल तर. ओके, मायनस 1/2 डिग्री कमी आहे. मग डिग्री कमी असेल तर काय करतो आपण, डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करतो, बरोबर आहे. मग डेरिव्हेटिव्ह किती आहे, टी स्क्वेअरचा 2t आहे का 2 नाही, मल्टिपल अँड डिव्हाइड बाय 2. 2ने मल्टिपल आणि केलं तर 2t मायनस 2 अपॉन हा 2 बाहेर घेऊ टी स्क्वेअर प्लस 9 डी टी. बघा बरं काय केलं आपण, ॲडजस्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर इन न्यूमरेटर. मग मल्टिपल अँड डिवाइड बाय 2, 2t मायनस 2 अपॉन 2 इंटू दिस 2 बाहेर घेतलं, अँड दॅट इज इक्वल टू 1/2
log of t -1 अपॉन 4 डेरिव्हेटिव्ह आहे तेवढीच टर्म ठेवा म्हणजे सेपरेट डिवाइड करा -2 अपॉन टी स्क्वेअर प्लस 9 विथ रिस्पेक्ट टू टी अँड दॅट इज इक्वल टू पहिला पार्ट ॲज इट इज 1/2 log ऑफ टी -1 अपॉन 4 याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे ओके सेपरेट इंटिग्रेशन घेऊ पहिल्यांदा 2t अपॉन टी स्क्वेअर प्लस 9 dt हा मायनस प्लस कॉन्स्टंट आउटसाइड 1 अपॉन टी स्क्वेअर आणि 9 इज अ स्क्वेअर ऑफ 3 संपला प्रॉब्लेम दॅट इज इक्वल टू 1/2 log ऑफ टी -1/4 याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे log ऑफ टी स्क्वेअर प्लस 9 2 अपॉन 4 म्हणजेच 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी संपला. टाका टीची किंमत. टी कशाबद्दल घेतलं होतं आपण दॅट इज इक्वल टू 1/2 log ऑफ ई रेस टू एक्स -1 -1 अपॉन 4 log ऑफ ई रेस टू 2x प्लस 9 प्लस 1 अपॉन 6 टॅन इनवर्स ई रेस टू एक्स प्लस 3 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. थर्ड प्रॉब्लेम इंटिग्रेशन ऑफ 2 log x प्लस 3 अपॉन x इंटू ब्रॅकेट 3 log x प्लस 2 इंटू नेक्स्ट ब्रॅकेट log x स्क्वेअर प्लस 1. ओके सिंपल प्रॉब्लेम आहे. साधे फॅक्टर्स पाहिजे. लॉग आला आहे log x इक्वल टू टी अँड देअरफॉर 1 अपॉन एक्स डी एक्स इक्वल टू डी टी आफ्टर डिफरन्शिएट 1 अपॉन एक्स आहे हा काय 1 अपॉन एक्स आहे डी एक्स आहे. उरलेल्यामध्ये बघा 2 लॉग ऐवजी टी टाकला अपॉन 3t प्लस 2 इंटू टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स डी एक्स बरोबर डी टी. एम आय करेक्ट. इथपर्यंत काही शंका. प्लेन पार्ट आहे बघा. एक क्वाड्रेटिक फॅक्टर आहे एक साधा फॅक्टर आहे अँड देअरफॉर बाय पार्शियल फ्रॅक्शन 2t प्लस 3 अपॉन 3t प्लस 2 इंटू टी स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू ए अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस सेकंड क्वाड्रॅटिकसाठी काय घेतो बी इंटू व्हेरिएबल प्लस सी अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 सिम्प्लिफाय मेकिंग इक्वल डिनॉमिनेटर 2t प्लस 3 इक्वल टू ए इंटू टी स्क्वेअर प्लस 1 प्लस बी टी प्लस सी इंटू ब्रॅकेट 3t प्लस 2. कलेक्टिंग लाईक टर्म्स टी स्क्वेअरच्या टर्म ए प्लस बी टी इंटू 3 बी टी इंटू टी स्क्वेअर. आता टीचे टर्म बी टी इंटू 2b सी इंटू 3c दोघांनाही कॉमन आहे टी. कॉन्स्टंट टर्म ए प्लस सी इंटू 2c. एम आय करेक्ट. 2t प्लस 3 by equating like terms. By equality टी स्क्वेअरचा कोइफिशियंट 0 ए प्लस 3b इक्वल टू 0 म्हणजेच ए इक्वल टू -3b. सेकंड 2b प्लस 3c इक्वल टू 2 कारण टीचा कोइफिशियंट तिकडे आहे 2. तिसरं इक्वेशन ए प्लस 2c इक्वल टू 3. हे दोन्ही सॉल्व करा मग याचा विचार करू. ओके एम आय करेक्ट. ए इक्वल टू
मायनस 3b. मग कसे सॉल्व करायचे? याला कितीने मल्टिपल करणार? 2ने मल्टिपल करणार. याला 3ने मल्टिपल करणार. दोघांची सबट्रॅक्शन करणार. मग 2 × 2 4b. 4b मायनस 3a 6c 6c कॅन्सल. याला मल्टिपल केला 4 मायनस 9. 4 मायनस 9 मायनस 5. ओके. ए ऐवजी काय टाका? मायनस 3b टाका. अँड देअरफॉर 4b मायनस 3 इंटू मायनस 3b इक्वल टू मायनस 5. 3 त्रिक 9. 9 4 13b इक्वल टू मायनस 5 अँड देअरफॉर b इक्वल टू मायनस 5/30. एकदा b मिळाला की a त्याच्या तिप्पट आहे. मग a काय मिळेल? मायनस 3 टाइम्स b मायनस 5/13 अँड दॅट इज इक्वल टू 15/13. हा मिळाला a. ओके. a मिळाला, b मिळाला. आता c ची किंमत काढायची आहे. याच्यात टाका किंवा याच्यात टाका. अँड देअरफॉर 2c इक्वल टू 3 मायनस a. 3 मायनस a 15/13. ओके. 13 त्रिक 39. मधनं 15 गेले. किती राहिले? बघा, 9तनं 5 गेले 4, 3तनं 1 गेला 2. 24/13. आणि म्हणून c ची किंमत 2ने डिवाइड करा. 12/13. मेन पार्ट एवढाच आहे. ए बी सीच्या किमती शोधणं. आल्या किमती द्या टाकून 1 अँड देअरफॉर फ्रॉम 1 हा पार्ट इक्वल टू ए. ची व्हॅल्यू किती आली आहे? ची व्हॅल्यू 15/13 प्लस बी किती आला? मायनस 5/13 मायनस 5/13 प्लस सी ची किंमत 12/13. इथपर्यंत काही शंका? ह्या आल्या किमती. आपल्याला याचं काय घ्यायचं आहे? इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आय इक्वल टू 15/13 इंटू इंटिग्रेशन ऑफ सेपरेट 3t + 2 dt. इथंही (13) आहे, इथंही (13) आहे. मी मायनस 1/13 कॉमन घेतो. ब्रॅकेटमधली साईन चेंज होतील. मायनस इथं 5t. एम आय करेक्ट? 5t मायनस 12 होईल कारण 13 कॉमन घेतला. t² + 1 dt. आपण सेपरेट डिवाइड करतोय. ओके. पहिल्याचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल. -15/13 log of 3t + 2/3. कोएफिशियंट आला, डिनॉमिनेटरला घेतला. एम आय करेक्ट? मायनस सेपरेट डिवाइड केला. हा 5 पुढे घेतला. 5/13 काय राहिला? t/t² + 1. हा मायनस प्लस 12/13 इंटिग्रेशन ऑफ 1/t² + 1 dt. मागच्यापेक्षा थोडासा शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट सेपरेट डिवाइड करून घेतला. आता डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करायचं आहे. 2ने मल्टिपल आणि डिवाइड करा. पहिल्याचा आन्सर येईल 15/13 3 39 log of 3t + 2 मायनस 2ने मल्टिपल केल्यावर 26 होईल. ओके. अपॉन डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट झाला प्लस 12/13 1/t² + 1 dt. and last step 15/39 log of 3t + 2 minus 5/26 derivative f'(x) plus 12/13
टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. टाका टीची किंमत, तुम्हाला ॲन्सर येऊन जाईल. अँड दॅट इज इक्वल टू 15 अपॉन 3 भाग जातो, 3 5 15, 13 39, 5 अपॉन 13 लॉग ऑफ 3 टीची किंमत लॉग एक्स प्लस 2 मायनस 5 अपॉन 26 लॉग ऑफ लॉग एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस 12 अपॉन 13 टॅन इनवर्स लॉग एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आणि असा हा प्रॉब्लेम. ओके, स्टॉप हिअर.